भारी आहे. गजा फोन कोणाचा आहे बघ. हॅलो हॅलो, कोण बोलतय? मी सुनील. मी गजा बोलतोय. अरे गजा, मी तुझा होणारा दाजी बोलतोय. अयो भारी, तू होणारा नवरा बोलतोय. बोलायचं का तुला? अरे गजा, मला तिच्या संग नाही बोलायचं, मला तुझ्या वडिलांसंग बोलायचंय. दे बरं त्यांना फोन. हा देतो. अण्णा, ओ अण्णा, मला होणारा दाजीचा फोन आहे. हॅलो. सासरे बुवा, पाया पडतो. हा 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 हा, बोला ना. आता मला सांगा, आमच्याकडे एवढा पैसा पाणी असताना आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च मी एकटाच करणार, असा हट्ट तुम्ही का धरला असेल? मला अहो, खर्चाचं काय नाही हो. खर्चापेक्षा आई बापाला आपल्या लेकीचं लग्न करून देतोय याचाच आनंद लई मोठा असतोय. कशात काही कमी पडत असेल तर नक्की सांगा तुम्ही. अहो, मला माहिती आहे तुम्ही लग्नात कशात काय कमी पडू देणार नाही, पण ते मला जरा बोलायला बरं वाटेना. अहो, काय नाही जावय बापू, न अवघडतं तुम्ही सांगा सगळं. आता झालंय असं, आमच्याकडून जरा 100 वराडी जरा जास्तच येणार आहे. आणि आमच्या आईचं पण म्हणणं असं झालं की आता एवढी मोठी मोठी लोक आपल्या लग्नात येणार, मग जेवणाच्या मेनूत गुलाबजामुन ठेवले तर बरं होईल. त्याच काय आहे, लग्नाच्या खर्चात 20-30 हजार वाढतील, पण आमच्याकडची लोक तुमचं नाव काढतील. आणि जर का पैशाचा प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना, मी देतो ना. नाही नाही, अहो हे किरकोळ आहे, तुम्ही बिंदाच राहा, होऊन जाईल. बस, तुम्ही माय काळजीच मिटवली. बर चला ठेवू मग. हा. कांता शेठ, तुम्ही जसं म्हणलंय तसं केलं. शाबास. कांता शेठ, तुम्ही माया बरोबर असं नका वागत जाऊ. हे खड्ड्यात उभा करून माझ्याकडून कापड बदलून हे असं काय काय करायला लावली. काय सांगू तुम्हाला, पाठी मग 2-2 ठिकाणी खर्च आटलाय. तुला काय 5 स्टार मध्ये हॉटेलचं रूम द्यायची का कापड बदलायला? सुनिया, सुशिक्षित बेकार आहे ना तू. मायामुळे तुला 4 पैशाची नोकरी लागली. तक्रार करायची नाही, सांगेन ते ऐकायचंय. कसं नाहीतर तू ही आर्थिक रोजंदारी आहे ना, ती पण आम्ही काढून घेऊ. अरे लोक रस्त्यावर येतात, तुला आम्ही खड्ड्यात आणू. चालन? आता अजून पैसे कुठून आणायचे? आणि आधी ते बुंदीचं ठरलं होतं ना, मग हे गुलाबजामुनचं काय मध्येच? तुम्ही ना मान्यच नव्हतं करायला पाहिजे ना. अगं नाही, कसं म्हणणार आपण? आपली काही इज्जत राहिली असते का तिथं? मग अरे आलात होय तुम्ही, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. अण्णा, विषय बदलू नका. काय झाले मला सांगा. अगं पुढं काय? काय नाही. अण्णा, मला खरं खरं सांगा काय झाले. लग्नाच्या वाढलेल्या खर्चाबद्दल मी ऐकलंय. खर्च वाढलाय, पण आता तुम्हाला काय सांगायचं. पण आधी सारंगरावांनी 50 हजारांची मदत केली आहे, त्यांच्यावर मला जास्तीचं वजन नाही टाकायचं पोरी. अण्णा, भक्तीचं लग्न फक्त तुमच्या दोघांची जबाबदारी नाहीये, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि यांच्यावर ओझं टाकायचा प्रश्नच येत नाही, कारण मी हे होऊच देणार नाही. अगं मुक्ता, मी तुमचं कर्तव्य पार पाडले. आता भक्तीची मोठी बहीण म्हणून मला मावं कर्तव्य पार पाडायचं. मला माहित आहे तुम्ही काय दादा पण मदत करायला तयार होती, पण अण्णांना हे अजिबात आवडणार नाही. आता मला मावं कर्तव्य पार पाडायची वेळ आली.
अगं मुक्ता, आता न सण न सूद नाही जत्रा न यात्रा, कुठून काम मिळणार तुला? मी संबळ हातात घेतला, आता तोच रस्ता दाखवेल. मी काळजी नका करू. सासरी गेल्यावर पहिल्या दिवसापासूनच काहीतरी भयान करायला, म्हणजे कसं येणारा प्रत्येक दिवस ऍडव्हेंचरच असला पाहिजे. नको बाळा, अगं असं वागू नकोस. डोक्यात काढून टाक. झालं, बस झालं, सोडून दे विषय. अहो अहो ती तिच्या आईचं ऐकत नाहीये, तुमचं काय ऐकणार आहे? अगं रेणुका बाळा, हे बघ, मी तुझी काकी आहे ना. मी आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही. एवढंसं मागते, प्लीज ऐक जरा माझं. नाही नाही, तू काही मागूच नकोस, कारण मी तुला देऊच शकत नाही ते. रेणुका अगं, काकी काय म्हणते ऐकून तरी घे. तू काहीच बोलू नकोस हा माझ्याशी. माझी अजिबात इच्छा नाहीये तुझ्याशी बोलायची. तू असं का बोलते? बेस, तुला त्रास द्यायची एवढी इच्छा होती ना माझी, छोटे केस उपटून काढू तुझे. रेणुका, पुरे झालं मूर्खपणा आता. ठीक आहे, वागते मी नीट. तुम्ही जा आणि मुक्तावहिनीला परत घेऊन या. माझी पाठवणी करायला जर मुक्ताबाईनी असेल तरच मी छान वागेन आणि शाण्या मुलीसारखी सासरी सुद्धा जाईन. आता मुक्ता कशाला हवी येईला? हे बघ रेणुका बाळा, हे बाळ ऐक, तुझी पाठवणी करायला तुझी आत्ती आहे की नाही? हा, तुझी आजी आहे, काकी आहे, तुझी आई पण आहे. ती मुक्ता कशाला हवी आहे? बघा बघा कोण बोलतंय. अगं तू आहेस म्हणूनच तर एवढा मोठा घोळ झालाय ना. अख्ख्या घराला आग लावून भाकऱ्या भाजायच्या आहेत त्यावर तिला. बोल बोल बोल, सगळी भडास काढून घे मनातली. जे मनाला येईल ना, जितकं बोलायचं ना तितकं बोल. मी इथेच आहे आणि आजपासून तर मी या घरातच राहणार आहे. अहो अहो, जा बॅगा घेऊन या, जा आपल्या. हो इथेच आहे मी. अंबिका, लई झाला तमाशा, बस कर. तमाशा केलाय कुठे अजून? अगं मी फक्त वेदच्या घरच्या ना मुक्ताचं खानदान किती दरिद्री आहे, किती भिक्कार्ड आहे इतकंच सांगितलं, आणि ते सत्य आहे ना. रावसाहेब नगरकरांचा खरा चेहरा कुठे आणलाय मी त्यांच्या समोर. स्त्री पुरुष समानतेच्या मोठमोठ्या गप्पा मारणारा रावसाहेब नगरकर, मोठमोठी भाषणं देणारा रावसाहेब नगरकर, जेव्हा स्वतःच्या एकुलत्या एक बहिणीला घराच्या बाहेर हकलतो आणि आउट हाऊस मध्ये राहायला सांगतो, हे जर वेदच्या घरच्यांना कळलं तर काय इज्जत राहील रावसाहेब नगरकरांची. आणि तुम्हाला दोघांना घराच्या बाहेर का काढलंय हे त्यांना समजल्यावर काय इज्जत राहणार आहे तुमची? रावसाहेबांच्या रक्ताची बहीण स्वतःच्या नवऱ्याच्या चुकीच्या गोष्टीला साथ देते हे जर त्यांना समजलं तर काय इज्जत राहणार आहे तुमची त्यांच्या घरात? बरोबर आहे वहिनी, पण रावसाहेब नगरकरांची रक्ताची बहीण स्वतःच्या नवऱ्याला चुकीच्या गोष्टीत का साथ देते हे त्यांना कळायला नको का? अगं रावसाहेब नगरकरांची शिकवण आहे ती. म्हणजे लग्नात माझी पाठवणी करताना दादानी मला हेच सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नवऱ्याची साथ सोडायची नाही, आणि तेच करते मी. आणि वहिनी मला एक सांग, तू तुझ्या नवऱ्याच्या चुकीच्या गोष्टीत त्याला कधीच साथ दिली नाहीस का ग? पण त्यांनी कोणाच्या गोष्टी कधी चोरल्या नाहीत किंवा लुबाडलेल्याही नाहीयेत. दादा किती धुतल्या तांदळासारखं आहे ना, ते मला नको सांगूस. आत्या, तुझा नेमका प्रॉब्लेम काय ग? आमच्या घरात घुसून आम्हालाच नावं ठेवतीयस. आणि तुमच्या घरात माझ्या लेकीला बळच ठेवून तिच्या मनात आमच्याबद्दल विष पेरलं तुम्ही. त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाहीये का? त्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. माझं लेकरू आज आम्हाला आई बाप म्हणत नाहीये. माझा त्रास मी कोणाला सांगायचा? आणि हे सगळं ना, हे सगळं त्या मुक्तामुळे झालंय.
त्या मुक्ताने माझ्या मुलीच्या मनात आमच्या विरुद्ध विष पेरलंय. तिने सूड उगवायला लावलंय माझ्या जयाला माझ्या विरुद्ध. झालं झालं तुझं. आता माझ्या विरुद्ध सुद्धा सूड उगवायचा बाकी आहे का? नाही, मला फक्त मुक्ताला या घरातून बाहेर काढायचं होतं, ते मी केलंय. उलट तुमचा त्रास कमी केलाय मी. पुढे जाऊन मुक्तामुळे तुमची अब्रू जाणार होती, ती वाचवलीये. तुम्ही सगळ्यांनी लाईनीत उभं राहा आणि मला थँक्यू म्हणा. हात जोडून थँक्यू म्हणा बघू, म्हणा. बरं ठीक आहे, नंतर म्हणा, चालेल. रेणुका बाळा, अगं तुझ्या सासरी जा. वेद चांगला मुलगा आहे, तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. मुक्तानी कशी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून स्वतःच्या संसाराची वाट लावली, तशी तू नको लावू. तिने कसं सासरच्या माणसांचा छळ केलाय, तसं तू नको करू. ग बास झालं. खूप जणांनी खूप बोललायत तुम्ही. स्वतःचा खोटेपणा लपवण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करत सुटलायत तुम्ही. आतापर्यंत तुम्ही तेच केलंय. या घरात सुद्धा खोटं बोलूनच घुसलात तुम्ही. तुम्हाला मदत करायला येतो असं म्हणूनच घुसलात ना या घरात, हो ना? तुमच्या नवऱ्यानी तुमचं राहतं घर जुगारामध्ये दुसऱ्याच्या घशात घातलं. हे सुद्धा लपवलेलंच आहे तुम्ही आमच्यापासनं. तुमचा दादा किती वेळा तुमच्या पाठीशी उभा राहिला, किती वेळा तुम्हाला त्यांनी मदत केली, हे पूर्णपणे विसरून गेलात तुम्ही. आणि दरवेळेला फक्त तुम्ही त्यांना फसवलेलंच आहे. दत्ताभाऊंची चोरी पकडली गेली होती, आठवते ना तुम्हाला? त्यांचे देणेकरी आमच्या दारात येऊन उभे राहिले होते, तेव्हा तुमच्या दादाने तुमचे पैसे फेडले सगळे, आठवते ना? तर तुम्ही काय केलं? त्यांना त्रासच दिला. दरवेळेला त्यांनी तुमची काळजी घेतली आणि तुम्ही दरवेळेला त्यांचं काळीज दुखावलं. एवढं सगळं झालं तरी ह्याने तुम्हाला लग्नाला येण्याची परवानगी दिली ना? लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला इन्व्हॉल्व करून घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कम्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही तुम्हाला हवं तेच केलं. म्हणजे या सगळ्याचा ना जरा शांतपणे विचार करा, सुधारा. अजून वेळ नाही हो गेलेली. बरोबर आहे वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आता तर वेळ आली आहे. हे बघ, मला कायदेशीररित्या मला हक्काची प्रॉपर्टी द्या, मग मी सुधारलेच म्हणून समज. आणि हो, त्या मुक्ताच्या नादाला लागून दादाने आपल्याला जो त्रास दिला त्याचं काहीच नाही का? नाही, त्रासाच्या बदल्यात त्रास दिलाच जाणार. प्रत्येकाला त्रासाच्या बदल्यात त्रास दिला जाणार. हो का? पण तुम्ही जो प्रत्येकाला त्रास द्याल ना, त्या त्रासाचं उत्तर सुद्धा तुम्हाला चोख देण्यात येईल. म्हणजे तुमचे दादा अजून शांत आहेत, त्यांना शांतच राहू द्या. नका प्रकरण वाढवू सगळं. येऊ शकता तुम्ही आता. आलोच आहे. हे काय, घरात ऑलरेडी आलोय आम्ही. आता फक्त रूम मध्ये जायचं बाकी. अहो चला, बॅगा घेऊन बेडरूम मध्ये जाऊया. चला. वहिनी, दादा कुठे गेले? नाही, खोलीतच आहेत. रात्रभर झोपलेले नाहीयेत, सारखे फेऱ्या मारत होते. किती वेळा त्यांना सांगितलं, जरा पडा, निजा, डोळे मिटून तरी बसा. हो म्हणाले, पण ऐकलं काही नाही, झोपायला आलेच नाही. मध्येच माझा डोळा लागला आणि जाग आली तेव्हा हे खुर्चीत बसून होते, रडत होते. आपण रडतो हेही त्यांना कळत नव्हतं. आता डॉक्टरना फोन केला होता मी, औषधं आणलेत त्यांच्याकडनं, गेलेत औषधं, झोपलेत आता. दादा अतिशय बॅड फेज मधून जात आहेत ग, आणि हे सगळं टेन्शन त्यांना मुक्ता वहिनी घर सोडून गेले म्हणून आले. आणि आज जर मी सासरी निघून गेले तर मला नाही वाटत वहिनी परत येईल घरी. त्यामुळे आता हे तर फिक्स आहे की जोपर्यंत वहिनी घरी परत येत नाही तोपर्यंत रेणुका घराबाहेर जाणार नाही. मी इथेच राहणार, मी नाही जाणार.
रेणुका, मुक्तासाठी सुद्धा हे इतकं सोपं नाहीये. तिने जेवढा त्रास सहन केला ना तेवढा आपण कुणीही केलेला नाहीये. त्यात तिच्या बहिणीचं लग्न आहे. काय करत असेल ती पोर कोणास ठाऊक. मी फार दूरवरून आलोय. घरात पहिला मुलगा जन्माला यावा असा नवस देवीला केला होता. आज 5 वर्षांनी आमच्या घरात मूल जन्माला आलं आणि तोही मुलगाच. असा संबळ वाजवा की माझा हा आनंद देवीपर्यंत पोहोचला पाहिजे. मी तुम्हाला संबळ वाजवण्याचं बक्षीस देईन. आणि खरं तर सर्वात मोठा आनंद हा आहे की संबळ वाजवणारी एक स्त्री आहे. एका स्त्री मार्फत एका स्त्री समोर मी नतमस्तक होणार आहे. तुम्ही वाजवा, मी येतोच दर्शन घेऊन. वा वा वा, काय जादू आहे तुमच्या हातात. देवी मातेचं दर्शन घेताना संबळाचा ताल कानावर पडत होता. अंगावर शहारे येत होते. देवी आईपर्यंत माझा निरोप पोचलाय असं वाटत होतं. हे घ्या तुमचं बक्षीस. एवढे? अहो राहू द्या हो. देवी तुमचं भलं करो. देवी आई, तुलाच माई काळजी आहे. तुला मुक्ताला पैशासाठी झुकायला लावलं नाही, कुणासमोर हात पसरायला लावलं नाही. तुला तुझ्या मुक्ताचा स्वाभिमान गहाण ठेवून द्यायचा नव्हता. लय उपकार झाले. अशीच पाठीशी राहा. सॉरी मुक्ता, तुला काहीच मदत करू शकलो नाही. तुम्ही काय बोलताय? मी नेहमी माझ्यासोबत असता. तुम्ही सावली बनून माझ्या पाठीशी उभे असता. तुमची सावली सोबत असेल ना तर मी कितीही लढले, कितीही झगडले, कितीही मेहनत केली तरी मी कधीच थकणार नाही. तुमचं प्रेम, तुमची सावली असेल ना ती मला कायम टवटवीत ठेवेल. वा 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 मुक्ता वा. शेवटी संबळ वाजवून भीकच मागतेस तर. आर्या बिचारी सारंग, अरे नगरकराची सून व्हायची लायकी नाहीये रे हिची. त्याच काय ना, कावळ्याला कितीही मोरपीस लावले ना तरी तो मोर नाही ना होत. आर्या तोंड सांभाळून बोल. किती दिवस तोंड सांभाळून बोलायचं मी? तुझ्या घराची वाताहत होताना बघते ना मी, आणि तरी मी तोंड सांभाळून बोलू? रेणुकाच्या लग्नात ना ही मुक्ता अडथळे आणते, तुला कळत नाहीये का? तुला माहितीये सारंग, जर आपलं लग्न झालं असतं ना तर ही वेळ कधीच आली नसती. तूच विचार कर, आली असती का ही वेळ? उलट रेणुकाच्या घरच्यांनी मला, माझ्या खानदानाला असं डोक्यावर घेऊन मिरवलं असतं. आर्या, तू अक्कल शहाणपण सगळं विकून आली आहेस का? नाही, दुसऱ्यांना नावं ठेवायला तुला लाज नाही वाटत? आणि काय ग, आमच्या मागे मागे इथे पण आलीस? सो डिस्गस्टिंग. अगं मुक्ताच्या पायाची धूळ व्हायची पण लायकी नाहीये तुझी. काय प्रेम प्रेम म्हणतेस? प्रेम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का तुला? आणि ह्या जन्मात काय, पुढच्या कुठल्याच जन्मात मी तुझा होणार नाही हे लक्षात ठेव. अजून एक, प्रेम ही ना हिसकावून घेण्याची गोष्ट आहे ना भीक मागून घेण्याची गोष्ट आहे. ते मिळवावं लागतं. आता ह्यांच्या प्रेमाची भीक मागणं बंद करा. मुक्ता,